झी मराठीवरील वीण दोघातली ही तुटेना या मालिकेला आणि कलाकारांना प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळतंय. पण समरच्या आजीचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री सुलभा आर्या तर प्रेक्षकांच्या फेवरेट आहेत. नुकताच त्यांचा 80वा वाढदिवस साजरा झाला. सेटवर सगळ्यांनी मिळून त्यांना सरप्राईज दिलं. त्यांची मेकअप रूम मस्त सजवली होती. हे सगळं पाहून त्यांचे डोळे पाणावले. तर मालिकेतील लाडकी नाचसून स्वानंदी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधानने त्यांना खास शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर पोस्ट करत इमोशनल कॅप्शन लिहिलंय. तेजश्री लाडाने त्यांना अम्मा अशी हाक मारते. ती म्हणते, अम्मा, तुम्हाला 80व्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. 80व्या वर्षी सुद्धा इतकं निरोगी आयुष्य जगता येतं याचं तुम्ही खरं उदाहरण आहात. तुम्ही आयुष्याच्या सुंदर आणि उत्साही मार्गावर चालताय. यालाच मी हॅपी लाईफ असं म्हणते. पुढील अनेक वर्ष तुम्हाला काम करताना पाहण्याची संधी आम्हाला मिळावी याच शुभेच्छा. तुम्ही माझ्यासाठी कायमच प्रेरणा आहात. पुढे ती म्हणते, माझी मनापासून इच्छा आहे की मिलेनियल्स, जेन झी, जेन अल्फा आणि जेन बीटा आणि प्रत्येक पिढीने तुमच्याकडून शांतपणा, संयम आणि समाधानाने जगण्याची कला शिकावी. त्याचबरोबर आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तिच्या योग्य वेळीच घडते. त्यामुळे कधी कधी ठीक वाटत नसेल तरीही चालेल. जीवनाकडे पाहण्याचा सुंदर दृष्टिकोन प्रत्येकाने तुमच्याकडून शिकावा, असं तिने पोस्टमध्ये म्हटलंय. नेहमीच पॉझिटिव्ह राहण्याचा मंत्र नेमका काय आहे हे सुलभा यांनी राजश्री मराठी सोबत शेअर केलं होतं. काय म्हणाल्या होत्या सुलभा आर्या पहा. कन्सिस्टन्सी इज द की असं सगळेजण बोलतात. Correct. तू एक 5 दशकांपेक्षा जास्त काळ काम करतेस या इंडस्ट्रीमध्ये, राईट? राईट. एवढ्या वर्षाचं ते सातत्य किंवा ती एनर्जी, ती पॉझिटिव्हिटी टिकवून ठेवण्याचं गमक काय आहे नेमकं? असं काय ठरवून केलेलं काही नाहीये, पण हा. मला असं वाटतं की मी स्वतः पॉझिटिव्ह आहे हा. लाईफमध्ये. म्हणजे मला लोक आवडतात, मला सगळं निसर्ग आवडतो, वातावरण आवडतं, आणि मला असं कोणाच्याबद्दल असं निगेटिव्हिटी किंवा असं पाठीमागे बोलणं बिलणं हे असं मला पटत पण नाही आणि मी ते करत पण नाही. तर मी स्वतः आनंदी असते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला सगळीकडे आनंदच मिळतो. म्हणजे मला असं वाईट लोक भेटलेली नाही आहेत अजून कधी, किंवा असं वाईट प्रसंग घडलेले नाही आहेत काही. आणि असं कधीतरी झालं तरी मग माझं असं जाऊ दे ना, ठीक, त्यांना कळलं, जाऊ. त्याच्यामुळे मी रिॲक्ट नाही करत. असं म्हणजे मे बी स्वभाव असतो एकेकाचा, किंवा तसंच ब्रॉटअप आपण झालेलं असतं लहानपणी, असं असू शकेल. तुम्हाला मालिकेतला आजी आणि स्वानंदीचा बॉन्ड कसा वाटतो हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.